मुंबईत भगवे वादळ, मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू. मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज लाखो समाज बांधवांसह मुंबईत दाखल झाला असून त्यांनी आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराठी येथून कूच केल्यानंतर त्यांचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. जरांगे पाटील यांना 5,000 आंदोलकांसह आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली होती. आज लक्षावधी मराठा समाज बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. सकाळी 10 वाजेपासून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू झाले आहे. जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू करताना उपस्थितांना संबोधित करताना आरपारची लढाई सुरू झाल्याची घोषणा केली. गेल्या 70 वर्षापासून मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्यात आले आहेत. आता मात्र आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरणार नाही. मराठ्यांनी आज मुंबईत जाम केली. त्याच प्रकारे समाज बांधवांनी 2 तासात मुंबई खाली करण्याचे आवाहन देखील त्यांनी याप्रसंगी केले. समाज बांधवांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त केले. प्राण गेले तरी चालतील, मात्र समाजाला आरक्षण मिळवून देणारच, अशी गर्जना देखील मनोज जरांगे पाटील यांनी याप्रसंगी केली. आज पहाटेच मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले. श्री रवींद्र लाठे, RL न्यूज, पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव.